नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात 19व्या आविष्कार संशोधन स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम 14 डिसेंबर रोजी संपन्न झाला. या स्पर्धेच्या उद्घाटनाला समारंभाचे अध्यक्ष व कृषी देसाई शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर कुशे, मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर सुनील पाटील तसेच छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे वनस्पती शास्त्रज्ञ विभाग प्रमुख डॉक्टर राजाराम गुरव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर, जिल्हा समन्वयक डॉक्टर ज्ञानेश्वर शिरसाट, उपसमन्वयक डॉक्टर उमेश पवार, महाविद्यालयाच्या आविष्कार समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सुमेधा नाईक हे मान्यवर उपस्थित होते. पाहूया या उद्घाटन कार्यक्रमाबद्दल सविस्तर. गरज ही शोधाची जननी असते. कित्येक गरजांमधून विजेचे दिवे, स्टेपलर, टेलिफोन असे अनेक शोध लागत गेले. आविष्कारचे वेगळेपण हे आहे की आविष्कार प्रकल्पातून समाजाला आवश्यक असणारे संशोधन केले जाते. मुंबई विद्यापीठाचे वैशिष्ट्य म्हणजे आविष्कारच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 2 वेळा चॅम्पियनशिप त्यांनी मिळवली आहे, तर राज्याच्या पातळीवरती मुंबई विद्यापीठ सलग 6 वर्ष चॅम्पियन राहिले आहे. यावर्षी 350 कॉलेजेसमधून जवळपास 3000 प्रोजेक्ट्स आणि 9000 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुंबई विद्यापीठ संशोधन विषयक काम आविष्कारच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन 19व्या आविष्कार आंतर महाविद्यालयीन सिंधुदुर्ग विभागीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य अतिथी डॉक्टर सुनील पाटील यांनी केले. मालवण शहरातील सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या 19व्या आंतर महाविद्यालयीन आविष्कार संशोधन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन सोहळ्याच्या वेळी शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर राजाराम गुरव यांनी उपस्थित नवसंशोधकांचे कौतुक केले. माननीय कुलपतींनी सुरू केलेल्या विविध उपक्रमांपैकी आविष्कार हा एक महत्त्वाचा भाग असून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधन गुणांचे प्रकटीकरण करता येते. संशोधक म्हटलं की फक्त विज्ञान क्षेत्र अपेक्षित नसून प्रत्येक क्षेत्रात, अगदी कला क्षेत्रातही, भाषा क्षेत्रात संशोधन होत असते. ज्याच्याकडे रोज नवीन संकल्पना सुचतात त्यांचे प्रकटीकरण करून त्या संकल्पनांचा समाजासाठी उपयोग करतो तो खरा संशोधक, अशी मांडणी आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉक्टर गुरव यांनी केली. या कार्यक्रमात मुख्य अतिथी डॉक्टर सुनील पाटील आणि अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला जलदान करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने अध्यक्ष व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्राध्यापक पी.बी. खरात यांनी मंचावरील मान्यवरांचे व उपस्थित सहभागी स्पर्धकांचे स्वागत केले. यानंतर महाविद्यालयाच्या आविष्कार समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सुमेधा नाईक यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितले की आविष्कार संशोधन संमेलन हे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचा उपक्रम आहे, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संशोधन संस्कृती रुजवणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आहे. हे संमेलन विद्यार्थ्यांपासून संशोधकांपर्यंत तसेच शिक्षकांपर्यंत संशोधनाची आवड निर्माण करून प्रगत व नवीन ज्ञानाचा क्षेत्राचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करते. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर कुशे तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर सुनील पाटील व डॉक्टर राजाराम गुरव यांनी त्यांच्या मनोगताद्वारे सहभागी विद्यार्थी स्पर्धक संघांना मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने संशोधक विकसित करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे स्पष्ट केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षामध्ये अशा प्रकारचा संशोधनपर महोत्सव घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले, अशा शब्दात विद्यापीठाचे आभार मानले. महाराष्ट्र राज्यगीत व विद्यापीठ गीताने उद्घाटन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रमोद खरात यांनी केले. या स्पर्धेसाठी आणि उद्घाटन कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे आविष्कार समन्वयक प्राध्यापक तसेच 138 विद्यार्थी आणि सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेचे नियोजन महाविद्यालयाचा आविष्कार विभाग आणि इतर सर्व विभागांनी मिळून केले. आज एस.के. पाटील महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठाच्या 19व्या आविष्कार संशोधन महोत्सवाच्या विभागीय फेरीचं उद्घाटन इथे झालं आहे आणि जिल्ह्यातून विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इथे संशोधन प्रकल्प सादर ते करतायत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवनवीन संशोधक तयार होतील आणि त्यांचा या
जिल्ह्याला, आपल्या राज्याला आणि देशाला फायदा होईल. स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आम्ही सर्वप्रथम विद्यापीठातर्फे शिक्षकांची कार्यशाळा घेतो. ती मे महिन्यामध्ये असते. त्याच्यानंतर आपण जूनमध्ये विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेतो आणि मग शिक्षकांना पहिल्यांदा स्पर्धेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना कसं तयार करायचं याबद्दल मार्गदर्शन करतो. नंतर तेच शिक्षक विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी तयारीसाठी मार्गदर्शन करतात आणि मग ते विद्यार्थी त्या महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व या स्पर्धेसाठी करतात. या स्पर्धेचा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त नाविन्यतेवर आपण भर देतो आहे. नाविन्यता म्हणजे समाजासाठी उपयुक्त ठरणारी एक चांगली गोष्ट. ती जर विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये केली तर मुंबई विद्यापीठाचं इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन केंद्र आहे की त्या ठिकाणी आपण ह्या विद्यार्थ्यांना पाठवतो आणि ते केंद्र ह्या विद्यार्थ्यांना त्याचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं मार्केटिंग कसं करायचं आणि त्याच्यातून एक नवीन उद्योजक कसं घडवायचं यासाठी मार्गदर्शन करीत असतात. आणि त्याच्यातून पण आम्ही आता विद्यार्थ्यांना पेटंट कसं फाईल करायचं, नवीन उद्योगधंदा त्याच्या संशोधनाशी निगडीत कसा सुरू करायचा याबद्दल मार्गदर्शन करतो आणि चांगले विद्यार्थी आणि उद्योजक यामधून घडतात.